श्री राम श्री राम श्री राम श्री राम। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जया सा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। कुंडली कवरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। राम कृष्ण हरि हरि जय जय राम। राम कृष्ण हरि हरि जय जय राम। जय जय राम राम हरि हरि जय जय राम। राम कृष्ण हरि हरि जय जय राम। कोमल नको। हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत। गोवर्धन धर गोपालन रत। गोकुल संकट हारी। हरि जय जय राम। राम कृष्ण हरि हरि जय जय राम। राम कृष्ण हरि हरि जय जय राम। शरणागत दीना शरणागत दीना शरणी करुणा दृष्टि निहारी। हरि जय राम।
कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया जड जीवांच्या उद्धारास्तव जड जीवांच्या उद्धारास्तव धरिसी तू काया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी राम नामाचे अमृत पाजुनी राम नामाचे अमृत पाजुनी भव भय निशिलया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी संतता ससुत गुरु चरणी रत संतता ससुत गुरु चरणी रत लागत से पाया कीर्तनी सद्गुरु राया ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया ब्रह्म चैतन्य श्री गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जय हो रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया जगी होईजे धन्य या राम नाम जगी होईजे धन्य या राम नाम जगी होईजे धन्य या राम नाम क्रिया भक्ति उपासना नित्य नेमे क्रिया भक्ति उपासना नित्य नेमे जगी होईजे धन्य या राम नामे उदासीनता तत्वता सार आहे
सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे, मोकळी वृत्ती राहे, मोकळी वृत्ती राहे. जगी होईजे धन्य या राम नामे, जगी होईजे धन्य या राम नामे, धन्य या राम नामे. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सद्गुरुनाथ महाराज की. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदास. भगवान प्रभू रामचंद्रांचे अनन्य भक्त असणारे, की एकंदरीत आपल्याला गणित असंच लक्षात आलंय, राम म्हटलं की समर्थ. इतकं नातं जुळतंय ते. त्यामुळे महारुद्रचे मारुती रामदास, कली माझी झाले पुन्हा रामदास, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य. श्री महाराजांना आपण समर्थांचा पुढचा अवतारच मानतो, समजतो. का समजतो तर याचं कारण महत्वाचं एक कायम लक्षात तुमच्या आहेच, तरी फक्त आठवण करून देतो की तुकाराम चैतन्याने म्हणजे महाराजांच्या गुरूंनी, सद्गुरूंनी त्यांना सांगतानाच असं सांगितलं, माझं महत्व वाढवू नको, समर्थांचं महत्व वाढव. त्यामुळे श्री क्षेत्र गोंदवले येथे चालणारी उपासना ही बरीचशी गडावर जशी चालते तशीच आहे. याचं कारणच ते आहे की तुकाराम चैतन्याने आदेशच तसा दिलेला होता की माझं महत्व नको वाढवूस बाबा. आत्ताच्या काळासाठी हे फार महत्वाचं आहे. एका गुरुनी दुसऱ्या गुरूंचं कौतुक करणं सोपं नाही हो. पण तुकाराम चैतन्य म्हणाले, बाबा माझं नको वाढवूस, समर्थांना मोठं कर. आणि समर्थ म्हणजे राम. आपण जो कायम श्लोक म्हणतो, धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडिलं, सगळ्यांना वाटतं हा समर्थांचा श्लोक आहे. नाही, हे आमच्या कीर्तन परंपरेतच असणारे होऊन गेलेले विनायक महाराजांचा हा श्लोक, समर्थांनी लिहिलेला नव्हे. पण का असं ठरतं, राम म्हटलं की समर्थ. अशा समर्थांनी रामांची प्रचंड भक्ती केली, उपासना केली. आणि एक नाही, दोन नाही, तर कमीत कमी 22 पिढ्या हे चालूच आहे. पिढ्यानपिढ्या उपासना चालत असली की त्या माणसाच्या चेहऱ्यावर तेज एक वेगळं असतं. वेगळं त्याला ब्युटी पार्लरमध्ये जायला लागत नाही. ते तेज एक वेगळं असतं. म्हणून परंपरागत आलेलं ज्ञान वेगळं आणि कॅसेट सीडीचं ज्ञान वेगळं. जे परंपरागत चालत आलेलं आहे ते आपोआप मुखातनं बाहेरच पडतं. म्हणून काकूंनी मला म्हटलं की तुमचा जरा परिचय लिहून द्या. तो काय परिचय लिहून देणं फार महत्वाचं नव्हे, आपण महाराजांची माणसं आहोत हे महत्वाचं. परिचय आपला लोकांना सांगण्यासाठी काहीतरी असावं. पण आम्ही महाराजांची माणसं आहोत. या छत्रछायेखाली, या कल्पवृक्षाखाली आमचा रोजचा दिवस चाललेला आहे. मग समर्थांना ती धन्यता प्राप्त झाली. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाच. काय धन्यता आहे, समर्थ म्हणजे काय धन्य असतील. आणि आमच्याकडे बघून म्हणतायत काय धन्य आहे. हा शब्द तोच आहे.
त्यांच्या बाबतीत म्हणताना काय धन्य आहेत आणि आम्ही काय धन्य आहोत. पण ती धन्यता समर्थांनी अनुभवली, कल्याण स्वामींनी अनुभवली, केशव स्वामींनी अनुभवली. त्या परंपरेतल्या सगळ्यांनी ती धन्यता अनुभवली. आणि असं आपलं मन समर्थांना प्रश्न करतंय, समर्था रामदासा, की तुम्ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली उपासना जपलीत, सांभाळलीत. मग ती भगवान सूर्यनारायणची उपासना असो वा रामनाम असो, ते तुम्ही सांभाळलं. आणि काय आहे, आपण जास्ती परंपरा सांभाळण्याचा प्रयत्न करणारी माणसं आहोत. आम्ही म्हणतो ना, आमच्याकडे घरात ही परंपरा चालत आलेली आहे. हे वाक्य आता आमच्या पिढीपर्यंत संपणार. मग हे पुढच्या पिढीपर्यंत जायला काय करायला हवं? ऐहिकाची प्रॉपर्टी देत असताना पारमार्थिक प्रॉपर्टी सुद्धा सांगायला हवं. तेव्हा हे तुझ्या ब्लॉक नावावर होईल केव्हा? जेव्हा तू महाराजांची उपासना करशील तेव्हा. मग हे जर आम्ही एक मराठीत म्हणायचं झालं तर क्लॉज टाकला तर काय बिघडतं? आणि आपल्या घरात चालत आलेली ही परंपरा आपणच सांभाळली तर आपल्याला त्याचा आनंद आहे, खरंच आनंद आहे. त्यामुळे समर्थांनी ही परंपरा जपली, समर्थांनी जपली, त्यांच्या शिष्यांनी जपली. म्हणून तसं बघायला गेलं तर समर्थांचे वारसदार आपणही आहोत. श्री महाराजांचे वारसदार आपणही आहोत. का? त्यांनी दिलेलं नाम आपण जपतोय आणि जपतोय, दोन्ही आहे. ते आपल्याकडनं जपून घेत आहेत, ते आपल्याला जपतायत म्हणून. दिसायला सोपं दिसतं रोजचा सगळा व्यवहार, पण तो व्यवहार करत असताना एक गुरुमाऊली आपल्या पाठीशी, हा किती मोठा आधार आहे. म्हणून समर्थांना आपलं मन प्रश्न करतंय, समर्था रामदासा, काय केलं तसं आयुष्यात की ही तुम्हाला धन्यता प्राप्त झाली, की तुम्हाला रामांनी प्रकट होऊन तुम्हाला पदवी द्यावी? समर्थ काय अधिकार असावा? पदवी देणाराही मोठा आणि घेणाराही मोठा, महत्वाचं आहे. इथे चौथी नापासणी पदवीदार समारंभाचा अध्यक्ष, ही आमची रीत. पण इथे देणाराही मोठा आणि घेणाराही मोठा. काय समर्थांना त्यावेळेला वाटलं असेल? हे प्रसंग आहेत ना असे, हे आपल्या मनाच्या कॅमेऱ्यात कायम जपून ठेवावे, काढत राहावं. या कॅमेऱ्यातनं फोटो काढत राहावं. काय झालं असेल त्यावेळेला समर्थांना? श्री महाराजांची आणि तुकाराम चैतन्याची पहिली भेट झाली, काय प्रसंग असेल? श्री महाराज गोंदवले सोडून नैमिषारण्याकडे निघाले, काय राम रडलेत, काय प्रसंग असेल? तुकाराम महाराज वैकुंठ गमन निघालेत, काय प्रसंग असेल? मग या भावना आपणच समजून घ्यायच्या असतात त्या चरित्रात शिरून. म्हणून श्री महाराजांचं रोजचं प्रवचन म्हणजे रोज त्याच्यात शिरायला लागतं. वरच्यावर वाचलं ना तर काय अर्थ नाही. तुम्ही अर्थ लक्षात घेऊन जर वाचलं तर आपल्याला नक्की हे कळतं रात्री की सकाळी महाराज हे प्रवचनात बोललेत. आजचा विषय आहे की नाही, स्त्रीने प्रपंचात कसं वागावं, आहे ना? बरोबर आहे ना? आजचाच आहे ना? म्हणजे महाराज आपल्याला रोज काहीतरी एक शिकवण देत असतात. मग ती शिकवण घेत असताना आपल्याला कळत नाही असा त्यांचा अर्थ नसतो. पुस्तकात सगळंच आहे, मग वर्गात शिक्षकाची गरज काय? गाईडमध्ये सगळंच आहे, शिक्षकाची गरज काय? पण ते कसं अभ्यासावं ते आपल्याला शिकवतात. तसे हे आपले शिक्षक आहेत, ते आपल्याला रोजचा व्यवहार कसा करावा हे शिकवत असतात. म्हणून महाराज आज म्हणाले, सगळंच खर्चून टाकू नये, थोडं आपल्यासाठी ठेवावं केव्हा तरी. सगळंच देऊन टाकलं तर उपयोग काय? मग अशा समर्थांना आपलं मन प्रश्न करतंय, समर्था रामदासा काय केलं ही धन्यता प्राप्त होईल? ती समर्थ पदवी प्राप्त झाली समर्थांना. पण समर्थ म्हणाले, समर्थ मी नव्हे, जय जय रघुवीर समर्थ.
मी आपला दासानुदास, मला रामदास म्हणा. मग रामदास शब्द एकदा मनात उलटा वाचा. सदा मरा. कशासाठी? आपल्या घरासाठी. समर्थाने असं आपल्या घरासाठी, बाबा दासबोध वाचलात, पारायण केलं, 125ची पावती पाठवा हो घरी. लिहिलंय का कुठे? तुम्ही त्यांना धन्यवाद म्हणावी ही सुद्धा अपेक्षा नाही. तुम्ही त्यांचे आभार मानावे ही अपेक्षा नाही. का तर बुडते हे जन देखवे ना डोळा, ही त्यांची इच्छा असते की खड्ड्यात गेलेल्याला वर काढणं. मग समर्थ तुम्ही काय केलं? समर्थ म्हणाले, अरे काय सांगू मना तुला, की या मनाला इतकं समर्थांनी हाताशी धरलंय, घट्ट पकडून ठेवलंय. काय सांगू रे तुला, की बाबा माझ्या आयुष्यात काय प्रसंग कमी आलेत वाईट, पण या सगळ्या प्रसंगांवरती मी मात केली. आणि ती मात केल्यानंतर असं कळलं की या जगात सत्य फक्त भगवंत आहे. आणि हे कळलं ते केव्हा कळलं? ते आईच्या उदरात असल्यापासूनच मला कळतंय. राणूबाई म्हणजे सामान्य नव्हे, सूर्याजी पंत म्हणजे सामान्य नव्हे. या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, प्रेरणेमुळे मला हे सगळं कळत गेलं. आणि मना काय सांगायचं, तुझ्या खोड्या इतक्या आहेत मना, की तू एक ठिकाणी पहिला बसत नाहीस. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. हे कीर्तनात बसलं की ते मन 50 ठिकाणी कीर्तनी परत कीर्तनात येतं. मग कोणीतरी आपल्या चपला कुठे काढल्यात हे बघून येतं. असतील ना, बुवांच्या चपला कुठे आहेत, घराचं कुलूप नीट लावलंय ना, गॅस बंद केलाय ना. इतक्या ठिकाणी ते मन फिरतं आणि परत कीर्तनात येतं. अरे मना, तुझ्या खोड्याच इतक्या आहेत की तुला हातात धरणं अवघड आहे. नाथ महाराज म्हणाले, एक वेळ वाऱ्याला हातात धरणं सोपं आहे, पण या मनाला हातात धरणं अवघड आहे. म्हणून संतांना आपलं दुखणं कळलं की हे मनच बंधनात टाकतं आणि हे मनच मोक्षाला कारण आहे. मनाचा दोन्ही उपयोग आहे. संतांनी मोक्षासाठी केला, आपण बंधनात अडकण्यासाठी केला. समर्थ हा रामदासा, तुमच्या मनाने तुम्हाला नाही का त्रास दिला? अरे मला नाहीच दिला. म्हणून मनाचे श्लोक म्हणजे मनोबोध. हे मनोबोध आहेत खरे, आपल्या मनाला केलेले बोध आहेत. समर्थांच्या मनाला नव्हे, त्यांना त्या बोधाची गरज नव्हती. लोकांना असं वाटतं की समर्थांनी त्यांच्यासाठीच हे श्लोक लिहिले, असं नव्हे. मग समर्था काय केलं? अरे काय सांगावं, रामाची एवढी कृपादृष्टी प्राप्त झाली भगवंत माझ्या परंपरेने, आणि त्यामुळे मी फक्त त्याचं नाम घेत बसलो. त्या नामाचा परिणाम इतका झाला की ती नामाची नशा वाढायला लागली. नामाची सुद्धा नशा असते. आज एक माळ केली की असं वाटतं की उद्या दुसरी केली तरी चालेल. दुसरी झाली की असं वाटतं अजून आपण करू शकतोय. ती नशा वाढत जाते आणि ती वाढता वाढता इतकी वाढते की माळ हातात नाही गळून पडते. आणि श्री महाराजांनी त्याला शब्द दिला, अजपा जप. माळेची आता त्या साधनेचीही गरज नाही मला, जो जप होईल तो महाराज सांभाळून घेतील. मग समर्थ म्हणतात, अरे मना बाळा काय करू मी त्या भगवंताला अनन्य शरण गेलो. या मनासकट मी त्याला माझं सगळं अर्पण केलं. म्हणून आपल्या भागवत धर्माची व्याख्या, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा अन्वश्य स्वभावा करोति यद् यत् सकलं परस्मै नारायणा इति समर्पयेत. ही भागवत धर्माची व्याख्या की माझं मी सगळं त्याला अर्पण केलं. काया वाचा मन सगळं मी त्याला अर्पण केलं आणि सांगितलं, बाबा भगवंता आजपासून तू बघ सगळं. म्हणून श्री महाराजांचा आवडीचा एक शब्द, मानावा राम सर्वथा करता. राम बघेल. समर्था आम्ही काय करू मग?
तुमच्या परंपरेने तुम्हाला घरात आलेलं सगळं मिळालं, पण आम्हाला तसं नाही हो, मी काय करू? मग समर्थांना जे मन प्रश्न करते तो समर्थांनी मनोबोधातून त्याची उत्तर दिली. गणाधीश जो ईश पासून ते मनाची शते ऐकता दोष जाते. काय समर्थांना खात्री आहे हो रामनामाबद्दल. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. काय ताकद आहे माझ्या रामनामात. मतिमंद म्हणजे ती शाळा नव्हे. मतिमंद याचा अर्थ जे भगवंताच्या उपासनेबाबत जे मतिमंद आहेत ते, जे म्हणतात गंगेत स्नान केल्यावर काय होत आहे असं म्हटले ना कोणीतरी, मी ते पाणी पिणार नाही, असे जे मतिमंद आहेत ते साधना योग्य होती. ज्या आपण स्टेजवर उभे आहोत तिथून आपण आपलं कार्य करावं, आपण काय करतोय ते करावं, आपण अध्यात्मात पडू नये. हे कोण समजवणार कोणाला? पण असं मनाने शरण जाणं फार अवघड आहे. पण मतिमंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. काय समर्थांना खात्री आहे की रामनाम घेतल्यानंतर तुझ्यात बदल झालाच पाहिजे. म्हणून श्रीमद भागवत सप्ताह जेव्हा आपण आयोजित करतो, भागवताच्या कथांमध्ये काही बदल नसतो, आपल्यात बदल होत असतो. भागवत कथेच्या पहिल्या दिवशीचे आपण आणि 7व्या दिवशीचा आपण याचा हिशोब आपणच लावायचा असतो. रामकथा तीच राहते, बदल आपल्यात होत असतो. समर्थांना लहानपणापासून इतक्या रामकथा ऐकलेल्या होत्या, कारण कायम त्या कथा चालच असायच्या आणि कथांची पात्र स्वतः उभे करायचे लहानपणी. राम लक्ष्मण सीता सगळे बदलायचे, पण मारुती मात्र कायम एक ठरलेला होता, समर्थ. काही झालं तरी लंका दहनाच्या वेळेला सगळ्या गावातल्यांना भीती, आज कोणाचं काय घर जळणार आहे काय माहिती. पण ती आवड म्हणून घेतली आणि आवड म्हणून घेता 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 कधी त्याच्यावर त्या रामावर प्रेम जडलं कळलंच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, बाबा मी काय केलं माझ्या आयुष्यात तेवढं मी फक्त सांगतो. आणि संत जसं वागतात तसं बोलतात. बोले तैसा आणि चाले तैसा बोले, हा दोन्ही अर्थाने. जे चाललंय तेच बोलले आणि बोललं तसंच चालले. त्यांनी जे केलंय तीच उपासना ते आपल्याला सांगतात. बाबा मी काहीतरी वेगळं केलं आणि तुम्ही काहीतरी, त्यांनी रामनाम घेतलं ते म्हणाले रामनाम सत्य आहे, तेवढंच घ्या, बस बाकी काही करू नका. मग समर्थ मनाला म्हणतात, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे 47 ते 56 10 बोध झाल्यानंतर समर्थ मनाला आज पुढला उपदेश करतात. पुढल्या बोधात समर्थ म्हणतात, काय करशील म्हणा, जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ. मना काय कर, या रामनामामुळे सगळेच धन्य झालेत. काय समर्थांचं बोलणं आहे. एकंदरीत संतांचं बोलणं हे म्हणजे कॉन्क्रीट आहे, न हलणार आहे. त्याला अपील नाहीये की का असं लिहिलंय. आम्ही जेवढा त्याच्यात अभ्यास करायला जातो तितकंच अजून आम्ही खोलवर जात जातो, आणखीन त्याच्यात काहीतरी सापडतं. मग समर्थ असं म्हणतात, मनाला काय कर बाबा, ज्या रामनामाने मी धन्य झालो ना ते रामनाम तू घे. जगी होई जे धन्य या रामनामे. एकंदरीत समर्थांच्या मनोबोधाचा बारकाईने जर विचार केला तर समर्थ कधीही तो राम न म्हणता हा राम असंच म्हणतात. घनश्याम हा राम लावण्य रूप, गमू पंथ आनंत या राघवाचा, त्या राघवाचा नाही.
याही बोधात समर्थ म्हणतात जगी होई जे धन्य या रामनामे, त्या रामनामे नाही. का? राम हा तुझ्यापासून वेगळा नाहीच आहे का? कीर्तन होईपर्यंत तरी म्हणा हो का नाही ते, नंतर माझी गॅरंटी नाही आहे. आत्ता तरी आहे ना, बस कीर्तन होईपर्यंत तरी तो आपल्या बरोबर आहे आणि कीर्तनावर निघाल्यावर सुद्धा आपल्या बरोबर आहे. म्हणून कायम माणसाने लक्षात ठेवावं की त्यांनी आपल्याला मानलंय म्हणून जग आपल्याला मानतंय, आणि त्यांनी जर मान्यता काढून घेतली तर आपल्या घराच्या बाहेर गर्दी नक्की असणार. फक्त ती बघायला आपण नसतो हे दुःख आहे, नाही का? गर्दी दोनच कारणाने की नाही, शुभमंगल सावधान, नाही तर ही शुभमंगलाची गर्दी बघता येते, ही गर्दी आपल्याला बघता येत नाही. मग या रामनामाने तुला धन्य होता येईल. हे रामनाम जे आहे ना ते अनेकांनी गायलं. रामनाम आपल्याला कळत नाही म्हणून त्या दाशरथी रामाला जन्म घ्यावा लागला. बाबा आता ह्याच्याकडे बघून तरी रामनाम घे, कारण ते जन्माला येण्यापूर्वीही रामनाम होतं. शंकरांनी गायलंय, समर्थानेच उल्लेख केलाय, जया ते स्मरे शैलजा शूलपाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमान. जया ते स्मरे कोण? शैलजा शूलपाणी, पार्वतींचे असणारे पतिदेव भगवान शंकर महादेव यांनी सुद्धा ते रामनाम गायलं. किती गायलं? मोजलंय का? ते अजूनही गात आहेत. आणि समर्थ पण बघा किती म्हणजे आपल्याला ओळखू नये. त्याने उदाहरण देताना ना मोठ्या माणसाचं दिलं. रामनाम कोणी घेतलंय? अरे ह्यांनी त्यांनी नाही, कोणी शंकरांनी. मोठ्या माणसाने सांगितलं की लगेच पटतं की नाही? दो बूंद जिंदगी की. अमिताभ बच्चन सांगताय तो म्हणजे घ्यायलाच हवं. मोठा माणूस सांगतोय कोरोनाची लस घ्या, मामी घेतली, ते सांगतायत ना. म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या नावासाठी बोलतो, त्या वेशावर बोलतो. मग समर्थ म्हणतात बाबा अरे कोणी ऐरागेराने नाम नाही घेतलंय. जया ते स्मरे शैलजा शूलपाणी. त्या रामनाम ज्यांनी घेतलं ते भगवान महादेव आहेत. मग या रामनामामुळे काय होईल? मन म्हणते मला काय मिळेल? स्वभाव आहे ना, मनुष्य स्वभाव, काय मिळेल या अपेक्षेवरच सगळं चाललंय. बुवांना विचारलं बुवा कीर्तनाला येणार का? बुवा पहिला प्रश्न, बिदागी किती देणार? काय मिळेल? बाबा ही सत्यनारायणाची पूजा आम्ही केली गुरुजी, काय मिळेल आम्हाला? गुरुजी सांगतात अहो रोज तुम्ही गणपती स्तोत्र म्हणा. लोक पण हल्ली इतकी हुशार झाली आहेत ना, फलश्रुती आधी वाचतात. विद्यार्थ्याला मिळे विद्या, महत्वाची पुढली ओळ आहे हा, धनार्थ्याला मिळे धन. आता वाचायला हरकत नाही. इतकी माणसं हल्ली हुशार झालेत की ती फलश्रुती पहिली मग वरचं स्तोत्र. माणूस पहिलं काय मिळेल, आणि याचं उत्तर समर्थाने मधोबोधाच्या दुसऱ्या श्लोकात दिलंय. समर्थ म्हणाले मना सज्जना भक्ती पंथेची जावे. तिथे पण प्रश्न काय मिळेल? तरी श्री हरी पाविजे तो स्वभाव. काय मिळेल? अरे भगवंत भेटेल, दुसरं काय? अजून काय हवं? अजून आयुष्यात हवं काय? भगवंत एकदा आपलासा झाला की काय राहतं का शिल्लक? काय मिळवायचं शिल्लकच राहत नाही. मीराबाई म्हणाल्या मेरे तो गिरीधर गोपाल. एवढ्या वेळा तर थांबल्या नाहीत, त्या म्हणाला दुसरा न कोई. माझ्या आयुष्यात फक्त मेरे गिरीधर गोपाल, दुसरं कोणीच नाही. का? हरी आला हाता मग कैची भय चिंता. त्या भगवंताला तुम्ही आपलासा केलात, काय राहतं शिल्लक मिळवायचं? काहीच राहत नाही. एक राजा होता, काय त्याच्या राज्याला एक 125-150 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्याने एक भलं मोठं प्रदर्शन भरवलेलं होतं, भलं मोठं. आणि प्रदर्शनाची वेळ ठरलेली, सूर्योदय ते सूर्यास्त, 7 दिवस प्रदर्शन.
सगळीकडे बोर्ड लागले, उद्यापासून प्रदर्शनाला सुरुवात. राजाने घरोघरी आमंत्रण पाठवली, प्रदर्शनाला या. आणि त्या प्रदर्शनाची खासियत अशी होती की ज्या वस्तूला तुम्ही हात लावाल ती वस्तू अधिक तशीच दुसरी वस्तू राजाच्या खर्चाने घरपोच केली जाईल. बघा, आपण मारीचा पुडा 1 रुपयाने स्वस्त झाल्यावर धावणारी माणसं काय तेव्हा झालं असेल. ज्या वस्तूला हात लावाल तशीच दुसरी वस्तू राजाच्या खर्चाने घरपोच. लोकांना बरं वाटलं, बोर्ड वाचूनच बरं वाटलं. आणि आपला स्वभावच आहे फुकट तिथे कुटुंबासकट, आहे की नाही. आईस्क्रीम 4, आहेर पाकिट 1. सहकुटुंब यायला सांगितलंय ना. अहो, दुसऱ्या दिवशी सूर्योदय व्हायचीच खोटी हो. झुंबड उडाली लोकांची. जो येतोय तो काय ना काहीतरी घेतोय, तशीच दुसरी वस्तू राजाच्या खर्चाने घरपोच. काय लोकांची घरं भरली. लोकांनी नातेवाईकांना बोलवून घेतलं, या काय आहे ते घेऊन जा. आणि या प्रदर्शनाला एक आजीबाई रोज यायची. ती राजाच्या सिंहासनापाशी बसायची बाजूला. कुठल्याही वस्तूला हात न लावता तशीच रोज निघून जायची. राजा म्हणायचा, अगं म्हातारे बाय, काहीतरी घे. ती काही बोलतच नसे. ती नातवंड, तिची मुलं सांगायची, आजे तुला नकोय, आमच्यासाठी एक चमचा तरी घे ग. ती म्हणाली, उद्धरेत आत्मानम, तुमचा उद्धार तुम्ही करा, मला नका सांगू. हुशार होती. आणि प्रदर्शनाचा 7वा दिवस उजाडला. सूर्योदय झाला, दुपार ओलांडून गेली. राजालाच काहीतरी वाटलं म्हणून राजा उठला आणि आजीच्या समोर हात जोडले. आजी, अगं काय चुकलंय का माझं? रोज येतेस, मला बरं वाटेल म्हणून काहीतरी घे ना. ती 1 नाही का 2 नाही, बोलायलाच तयार. तिने नजरेने सांगितलं, मी बघते. आणि राजाला कळलं. राजा परत जाऊन बसला. आणि सूर्यास्त आता होणार, सूर्य जाणार आता. तेवढ्यात म्हातारी उठली आणि तिने राजाच्या डोक्यावर हात ठेवला. राजा म्हणाला, माझ्या डोक्यावर का हात ठेवला? ती म्हातारी प्रचंड हुशार. ती म्हणाली, हे ज्याला कळत नाही ना त्यालाच राजा करतात. 2.5 वर्ष तुम्ही, 2.5 वर्ष आम्ही. हे ज्याला कळत नाही त्यालाच राजा करतात. तो म्हणाला, अगं विनोदाचा भाग सोड, माझ्या डोक्यावर का हात ठेवलास ते सांग. म्हातारी आजी म्हणाली, राजा, अरे प्रदर्शन मांडणारा तू आहेस. एकदा तूच माझ्या हातात आलास की बाकी गोष्टी मिळणारच आहेत. या विश्वाचं प्रदर्शन भगवंताने मांडून ठेवलंय. एकदा तो मिळाला, कधीतरी महाराज म्हणतील ना आपल्याला, तू माझा आहेस म्हणून. कधीतरी आपली जे काय आपण आपल्या पद्धतीने जी उपासना भक्ती ज्याला काय म्हणतोय, जे करतोय, ते कधीतरी ते त्यांना पटलंच आणि आलेच आणि म्हटले, माझा आहे सर, काय आनंद होईल. आम्ही नुसतं म्हणतोय हे घर महाराजांचं आहे, कुठलं राहतं नाही. राहतं घर म्हणाला सोपं आहे हो. ते आले एक दिवस, उठ, आहे का हिंमत? लिहिणं सोपं आहे सगळं, पण महाराज म्हणाले उठ, चल, लिहिलंयस ना, हे घर महाराजांचं आहे. आता देह जावो अथवा राहो, महाराज कृपेने सगळं मिळतंय. जगी होई जे धन्य या राम नाम. एकदा ते आपलेशे झाले की काय मिळवायचं राहतंय जगात? महाराजच मिळाले मला. आता माझा सांभाळ करणारे तेच आहेत ही खात्री जेव्हा होते ना, तेव्हा ते परीक्षा घेणं बंद करतात. आणि जोपर्यंत खात्री नसते तेव्हा रोज परीक्षा आहेत. रोज. लायसन खिशात असल्यानंतर पोलीस अडवत नाही ना. लायसन खिशात नसलं की अडवलं. मग आमचं सुरू होतं, महाराज महाराज महाराज. महाराज म्हणाले, हीच तर परीक्षेची वेळ आहे.
या परीक्षेतनं आपण पास कधी होतो? या रामनामे. त्यांनी जे रामनाम अखंड गायलं, अजूनही गातायतच आहेत, आणि त्यांनी देह ठेवला असं आपल्याला वाटतंय. ते आहेतच, कुठे गेलेत? आत्ता सुद्धा येऊन बसलेत आणि बघत असतील प्रत्येकाकडे, वा काय माझा उत्सव दर एकादशीला साजरा करतायत, काय त्या आनंदाने बघत असतील. अशी कल्पना करायला काय हरकत आहे आपल्याला? आणि आपण अशाच जेव्हा कल्पना करतो ना, तेव्हाच आपण भावुक होतो, भाविक नाही. भाविक होणं वेगळं आणि भावुक असणं. भावुक व्हावं माणसाने, रडावं कधीतरी त्यांच्यासमोर, ढसाढसा रडावं महाराजांपुढे, दुसऱ्यांपुढे रडावं, हसायचं पण त्यांच्या पुढेच, रडायचंही त्यांच्या पुढेच. आठवड्यातनं एक दिवस का होईना, महाराज मला काहीच कळत नाही हो, हे जेव्हा डोळ्यात पाणी आपण आणून सांगू ना, तेव्हा एक दिवस ते पाठीवर हात ठेवशील. बाबा घाबरतोस कशाला, भिवू नकोस, मी आहे ना. हे जेव्हा ते आपल्याला सांगतील ना, काय तो दिवस असेल हो त्या दिवशीचा, काय आनंदाचा दिवस असेल. म्हणून श्री महाराजांनी ते गायलं. समर्थ म्हणतात, माझ्याकडनं रामाने तर इतकं रामनाम गाऊन घेतलं, काय सांगू मी. माझ्या रामाने इतक्या परीक्षा घेतल्या, पण या सगळ्या परीक्षांमधनं रामानेच मला उत्तीर्ण केलं रे, काय सांगू मी तुला. किती किती माझ्यावर प्रसंग आले, पण हे रामनाम माझ्या बरोबर होतं ना, त्यामुळे मी तरुण गेलो, तरुण अक्षरशः. म्हणून समर्थ म्हणतात, मना काय कर या रामनामे, या रामनामावर विश्वास ठेव, जगी होई जे धन्य, ही धन्यता अनुभवायची. एकंदरीत तुमची माझी प्रत्येकाची धावपळ ही समाधानासाठी आणि धन्यतेसाठी चालली. आपण समाधान मिळावं म्हणून रोज धडपडतोय की नाही? रोज चालू आहे, सूर्योदयापासून ते अगदी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत धडपड चालूच आहे. पण ही धडपड चालू आहे ते समर्थ म्हणाले, सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित मन कळेना हित ते आकळेना, परम कठीण देहो देह बुद्धी गळेना. जय जय रघुवीर. आम्ही प्रयत्न करतो समाधानासाठी, पण पदरात सुखच पडतं. अनुभव प्रत्येकाचा प्रत्येकाने घ्या. का? सगळ्यांचा अनुभव एकच आहे म्हणून सांगतो. आम्ही घेतो, प्रयत्न करतोय, समाधान मिळेल मिळेल मिळेल, पदरात सुख. आणि समर्थ म्हणाले, विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. तुम्ही त्या विषयांच्या अधीन राहिलात म्हणा, तर आणखीन ते सुख नाही रे पदरात पडणार, काहीच नाही मिळणार. मग त्यापेक्षा सद्गुरूंनी दिलेलं रामनाम जर जपलं ना, तर ती धन्यता अनुभवता येईल. जगात आपलंही नाव धन्य झाले म्हणून घेतील. किती लोक धन्य झाली हो या जगात. गीतेने पर्सेंटेज दिलंय, मनुष्याणाम सहस्रेषु, हजारात एखादा असतो की जो धन्य असतो, जो पूर्ण समाधानी आहे. काय महाराजांच्या चेहऱ्यावर आत्ता तेज आहे, हसू आहे, काय समाधानाने भरलेली आहे तो माणसं. समाधानाने भरलेली पण आहेत नि भारलेली पण आहेत. आपण तांब्यात जेव्हा गार पाणी ओततो तेव्हा बाहेरून एक येतो बघा लेअर, ते भारलेलं असतं. तसं ही माणसं आतून पण भरलेली आहेत आणि बाहेरून पण भारलेली आहेत. म्हणून मी गोंदवल्यात कायम सांगतोय कीर्तनात की हा गुळाचा खडा तिथे बसलाय ना, म्हणून हे डोंगळे सगळे तिथे जातात. परिस्थिती हवी. या डोंगळ्यांना कुठे ना कुठे तरी त्रास आहे. माझ्या सकट आम्ही जे जातो ना, तो आमचा हा मोबाईल डिस्चार्ज झालेला असतो, तो आम्ही परत रिचार्ज करायला जातो. आमची पण बॅटरी उतरते ना सारखी. ती बॅटरी उतरल्यावर पर्याय काय? एक तर नेणे घाट, नाही तर गोंदवले. हे कुठेतरी बाबा नाही, महाराजांनी काय सोय लावली हो तुमची आमची. म्हणजे मी हा विचार करतोय पॉझिटिव्ह, की बाबा गोंदवल्यात येणं शक्य नाही तुला, इथे ये. आणि कुठेच नाही तर तुझ्या घरात जी माझी प्रतिमा आहे त्याच्या पुढे उभा राहा. असं माणसाने पॉझिटिव्ह असावं. नाही तर लोक म्हणतात
काय हो, महाराजांचीच इच्छा नाही आम्ही गोंदवल्याला यावं. वा, तू मोठा शहाणा लागून आलास. कोण तू? आणि त्यांना काय तेवढीच काम आहेत का तुला रोज फोन करून बोलवतील? लोक म्हणतात महाराजांच्या मनात यायला पाहिजे. अरे पण तुझ्या मनात कधी येणार आहे? त्यांच्या मनात रोज आहे तू गोंदवल्यात येऊन राहणारेस का? शक्य नाही. मग आपल्या घराचंच गोंदवले कसं करता येईल याचा विचार करा. हा पॉझिटिव्ह विचार आहे. श्री महाराजांच्या आजोबांनी घराचंच पंढरपूर केलं. श्री महाराजांनी आपल्या घराचीच अयोध्या केली. हा पॉझिटिव्हपणा त्यांच्यातनं घ्यायचा आहे. आपण नुसतं चरित्र वाचायचं नसतं. त्यांनी काय केलं आणि कसं केलं हे बघावं. त्याच्यातनं त्यांना फायदा काय झाला? त्यांना फायदा काही नाही झाला, फायदा आपल्याला झाला आहे. महाराज म्हणाचे एकदा गोंदवल्याच्या रामाकडे या तर खरं. काय महाराज प्रवचनातनं रोज बोलत असतात. मग असं रामनाम ज्यांनी गायलं ते किती धन्य झाले. हजारात एक. हजारात एक. हा, जी त्यांनी धन्यता अनुभवले त्याच्यात श्री महाराज आहेत, समर्थ आहेत, तुकाराम महाराज आहेत. जे संत होऊन गेले ते धन्य झाले. का? या रामनामामुळे. आणि जे रामनाम आपण घेतो तेच त्यांनी घातले ना. मग आपल्याला प्रश्न पडतो कायम की ब्रह्मानंदांना कसं काय मिळाले लगेच महाराज प्रसन्न झाले. आनंद सागर महाराजांना श्री महाराज कसे काय प्रसन्न झाले? डॉक्टर कुर्तकोटी महाभागवत त्यांना कसे काय महाराज प्रसन्न झाले? असा विचार आपण करायला गेलं की कळतं की त्या सगळ्यांचं लक्ष एकच होतं, ते म्हणजे रामनाम. यांनी जे दिलंय त्यांनी ते जपलं, फक्त जपलं. मग आपण काय करतोय? आपणही जपतोय, पण आपल्याला पाश आहेत, प्रचंड पाश आहेत आजूबाजूला. मग आपण त्या नामाचा उपयोग, अरे हा बरा होऊ दे, हा बरा होऊ दे, हा बरा होऊ दे, ह्याच्यात सगळं खर्च होतंय. ते ब्रह्मानंदांचा प्रसंग तुम्हाला माहिती, जे कोड होतं की नाही अंगावरती. महाराज एक दिवस पटकन म्हणाले, काय परीक्षा घ्यावं सद्गुरूंनी. हसत हसत म्हणाले, अहो बुवा तुमच्या त्या अंगावरचं कोड आहे ना ते मला बघवत नाही, काढून टाकू का? ताकद होती हा त्यांची तेवढी ताकद होती म्हणून हसत हसत प्रश्न केला, काढून टाकू का? ते जरा पिसाला तुम्हाला वाईट नाही का वाटत? ब्रह्मानंद हसले आणि म्हणाले, महाराज तेवढं सोडून काही करा. कारण जर देह चांगला झाला तर मी परत त्या देहबुद्धीत अडकीन. ते आहे ते कोड राहू द्या. एकदा चांगलं झालं की मी दिवसातनं 50-50 वेळा आरशात बघीन कसा दिसतोय. आपण बघतो की नाही येता जाता सारखं. का? आपल्याला देहबुद्धी शिल्लक आहे अजून. ही देहबुद्धी ज्यांची शिल्लक नाही त्यांना संत असं म्हणतात. ते हजारात एक असे झालेले जे धन्यता ज्यांनी अनुभवली, ती धन्यता ते तुमच्या आमच्या जीवनात उतरवतात, प्रयत्न तर करत असतात. म्हणून श्री महाराज म्हणाले, यत्न कसू न करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता. मी प्रयत्न करत राहीन रामा, लगेच तुम्हाला सत्ता देऊ नकोस. हाच सुबोध गुरूंचा. रामा जे काय द्यायचंय ना ते चांगलंच दे, सत्ता नको, त्या सत्तेचा अभिलाषही नको, काहीच नको. फक्त तुझं नाम मला घेता येईल एवढी ताकद दे. म्हणून आपणही प्रयत्न करत राहावं. अशा संतांकडनं हे शिकावं की त्यांनी ती धन्यता अनुभवली आयुष्यात. म्हणून ब्रह्मानंदांनी अनुभवली, आनंद सागर महाराजांनी अनुभवली धन्यता. धन्य झाली माणसं. धन्य जगी या मारुती अवतार. काय समर्थांचं वर, काय धन्य झाले. मग अशी धन्यता रामनामामुळेच मिळते. म्हणून ही धन्यता अनुभवायची असेल तर समर्थ पुढल्या चरणात असं सांगतात की धन्यता अनुभवायचे, रामनाम घ्यायचंय. मग कसं घ्यायचं? तर क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे.
श्री महाराजांचं पुस्तक आहे, आधी निळ्या रंगात होतं, अजून बहुतेक तोच आहे, नित्य उपासना, बरोबर आहे, अजून रंग तोच आहे ना. कमीत कमी रंग तरी लक्षात असला तरी बाद झाला. आतलं किती पाठ आहे कोणाला माहिती. त्यामुळे ते नित्य उपासना, नित्य काय आहे, भगवंत नित्य आहे, तो सदा आहे, तो कायम आपल्या बरोबर आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. तो आपल्याकडे कायम बघतोय. तुम्ही कुठेही जा, कुठेही असा, तो आपल्या बरोबरच आहे. किती ठिकाणी बरोबर आहे. एका गुरुचे 6 शिष्य होते. त्या 6 शिष्यांना एक एक त्या गुरुजींनी केळं दिलं आणि सांगितलं, अशा ठिकाणी जाऊन खा की तुम्हाला कोणी बघत नाही. प्रत्येक जण आपापला गेला. एक जण मात्र त्या गुरूंपुढेच उभा राहिला. ते सगळे आले, 5 जण कुठे कुठे गेलेले होते. हे खाल्लंच सगळ्यांनी, कोणी बघितलं नाही ना. तर हा जो उभा होता 6वा, तू का नाही गेलास, त्याचं जे उत्तर आहे ते आपल्यासाठी. तुम्हाला गुरुजी तुम्हीच शिकवलंय, भगवंत सगळीकडे आहे, कोणी बघत नाही पण तो बघतोय ना, त्याला कसं थांबवावं. मग तो आपल्या बरोबर कायम आहे. म्हणूनच समर्थाने इथे शब्द ठेवला, नित्य नेमे. जे काय तुम्ही कराल, क्रिया, भक्ती आणि उपासना, ती नित्य नेमात ठेवा. म्हणजे रामनाम घेता येईल. कर्म करत असताना रामनाम घ्या. येतंय की नाही, शक्य आहे. जे आम्ही घेतोय, कुठला व्यवहार चाललाय, ते देताना रामनाम घ्या, परत घेताना रामनाम घ्या. का? कारण राम साक्षीदार आहे. जे जे कर्म आम्ही करू, म्हणून देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळिता, जे 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 आम्ही कर्म म्हणून करतो, ते कर्म करत असताना नाम आलं की ते आपोआप सत्कर्म होतं. कर्म करताना नाम आलं. आम्ही घरात भोजन प्रसाद भोजन घेतोय, घेता घेताच नाम घेतलं, आपोआप प्रसाद झाला. झाला की नाही. घरात जर काही खालं पडलं तर आम्ही घेत नाही. हायजेनिक, कुठे किडे मुंगे असतील, काय बाबा त्रास होईल. पण तेच जर मंदिरात पडलं असेल तर आम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करतो. मग आम्हाला कर्म करता करता नाम घेणं शक्य आहे. कसं? साधं सोपं. कणकीचा गोळा पाटावर घेतला, लाटायला सुरुवात झाली. श्री गणेशाय नमः अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीतारामचंद्रो देवता. पोळी लाटून झालेली आहे. अनुष्ठोप, तो आवाज माझा आवाज जमला. अनुष्ठोप छंद सीता शक्ती. पोळी फुगायला लागली. श्रीमद हनुमान कीलकम. संपतंय की नाही. करायचं म्हटलं की जमणार. ज्याला काही करायचंच नाही ना, त्याच्याकडे कारण 1000 आहेत. ज्याला करायचं आहे ना, तो इष्टित असताना सुद्धा नामस्मरण करतो. तिथे माळेची गरज नाही. माळ घेतली म्हणजेच नाम झालं असा पहिला भ्रम मनातनं काढून टाकावा. महाराजांनी कशी माळ घेतली? हो, ते दाखवण्यासाठी घेतले. मी त्या पदाला पोचलोय तरी मी नाम घेतोय, हे दाखवण्यासाठी ती माळ आहे. ते काही उगीच घेतलेली नाही हातात. बाबा मला तुकाराम चैतन्याने गणोबुवांचा ब्रह्मचैतन्य केला तरी मी नाम घेतोच आहे.
आता काय 12वी झाली, आता अभ्यास करायची गरज नाही, हा मूर्खपणा आहे. मला आता सगळंच येतंय, हा मूर्खपणाच आहे. ते कधी असं म्हटलेले मला येतंय. समर्थ म्हणाले, नेटके लिहिता येना वाचता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येना बुद्धी दे रघुनायका. बाबा मला नीट लिहिता वाचता येत नाही हो रामा, हे समर्थ म्हणतायत. आणि आम्हाला आशीर्वाद शब्द लिहिल्यावर रफार कुठे द्यायचा हा प्रश्न आहे. तरी आम्ही शहाणे. आई वडिलांचा आशीर्वाद बघा, वाचा एकदा कधीतरी. बघा ना, रिक्षांवर 100%. आणि आशीर्वादातला तो जो शी आहे तो सुद्धा दीर्घ आहे हे सुद्धा कळत नाही. दीर्घ म्हणजे दुसरा, ह्रस्व दीर्घ जरा पहिली आणि दुसरी आशीर्वाद, तो आशीर्वाद आहे. पण एवढंही आम्हाला कळत नाही तरी आम्ही शहाणे. आणि समर्थ म्हणतात, रामा मला काहीच कळत नाही रे, बुद्धी दे रघुनायका. प्रसंग वेळ तर्केना अर्केना सुचेना दीर्घ सूचना, मैत्रिकी राखता येना बुद्धी दे रघुनायका. समर्थ म्हणताय तो की मला मैत्री राखता येत नाही, मला बुद्धी दे रे रामा. काय तुला ती बुद्धी आहे, तू सुग्रीवाला कसं आपलंसं केलंस, काय प्रसंग गोड असेल. हे सगळं अभ्यासताना कळतं की रामांचं जीवन सरळ नव्हे, फार त्याच्यात कष्ट आहेत, फार कष्ट घेतलेत रामांनी. वनवासात काय गेले म्हणजे लहानपणापासून ते चालतच आलं त्यांना. कष्टमय जीवन आहे. आणि हे कष्टमय जीवन असून सुद्धा तो दिसतोय कसा, क्या बात आहे. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडे बघून म्हणावं, सुंदर ते ध्यान. काय ध्यान आहे का सुंदर आहे, दिसण्यासारखं सुंदर काही त्याच्यात. पण ते वरचं बघत नाही, ते आतलं सांगतायत. तुझं ध्यान जे आहे ना ते सुंदर आहे, ज्या आम्ही ध्यान जे लावतोय ना ते सुंदर आहे. तुझं दिसणं नाही हो त्यानं. काय राम दिसतोय, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजन्या. काय वर्णन आहे हो, काय राम दिसले असतील. मग कर्म करत असताना आम्ही नाम घेणं, ते कर्म करताना नाम घ्या समर्थ म्हणतात. म्हणजे या राम नामे धन्यता अनुभवत आहे. क्रिया भक्ती, तुम्ही आम्ही भक्ती करतो. मग ती भक्ती कशी करतोय, तर आपल्याला जमेल तशी आम्ही करत असतो. आम्ही म्हणतो, यदक्षरम पदभ्रष्टम मात्रायनांच्यात भवेत तत्सर्वं क्षम्यता देव प्रसीद परमेश्वर. विसर्ग बिंदू मात्राणी पदपादाक्षराणी च न्यूनातिचार रिक्ताने क्षमस्व परमेश्वर. रामा, जे आमच्या मुखातनं निघालंय वेलांटी, कुठे काय चुकलं असेल तर माफ कर, क्षमस्व परमेश्वर. ही आमची भक्ती आहे. जे आम्ही करतोय त्याला आम्ही भक्ती म्हणतोय. पण भक्ती कुठली आवडते, तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ही भक्ती त्याला आवडते, ही भक्ती महत्वाची. समर्थ म्हणाले, प्रपंचिक नाही जया ते उपाधी. प्रपंचात राहायचं पण प्रपंचिक व्हायचं नाही माणसाने. माझं 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 माझं. आत्ता लगेचच उदाहरण, लगेच आत्ताच मी असं म्हणू शकतोय का हे माझं आहे म्हणून? कोण म्हणेल? कुठल्याही वस्तूवर तुमच्या हात ठेवून सांगा हे माझं आहे का आपलं काही? हाच हात महाराजांवरती ठेवा आणि सांगा हे माझे आहेत, आणि अनुभव घ्या. महाराजांच्या पादुकांवर हात ठेवा आणि सांगा हे माझे आहे. का? कारण ते न संपणारं तत्व आहे, हे संपणारं तत्व आहे. म्हणून उघड्या डोळ्यांना दिसतं ते दृश्य, डोळे मिटून होतं ते दर्शन. ते डोळे मिटूनच घ्यायचं असतं. आणि इतकी डोळे मिटतात माणसं कीर्तन सुरू झाल्यावर, काय सांगायचं. अनुभव प्रत्येकाला आहे हो. हे आवाजही यायला लागतात. हे पु ल देशपांड्यांनी त्या म्हैस मध्ये म्हटलंय बघा, त्याच्या वाट्याला आता सूर सापडला.
हे नुसतं आधी होतं, आता ही तयारी आहे, इतकं ध्यान लागतं. काय दर्शन आहे, काय महाराजांचं दर्शन आहे, आरतीलाच उठणार. त्यामुळे कीर्तनकार लोकांना प्रसिद्ध आहेत, पसंत आहेत. यांचं कीर्तन सुरू झालं, आज झोपेची गोळी घ्यायला झोप लागणार, हमखास खात्री आहे. म्हणून आम्ही जे करतोय त्याला आम्ही भक्ती म्हणतोय, पण ही भक्ती खरी नव्हे. ही आपण आपल्या बुद्धीने करतोय. भक्ती कुठली खरी? हा देहही माझा नाही, ही देहबुद्धी त्यांना अर्पण करणं ही भक्ती जी ब्रह्मानंद महाराजांनी केली. म्हणून आपण आपल्याला भक्त म्हणून घेतो. भक्त 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 मी भक्त. आत्ताच्या काळात भक्ताची व्याख्या हीच आहे. शेजारच्या उठायच्या आत त्याच्या झाडावरची फुलं काढणारा हा भक्त आहे. तो उठायच्या आत फुलं काढली गेली पाहिजेत. हातात काठी घेऊन सकाळी लोक जातात का? कुत्रे मागे लागतात म्हणून. त्याच काठीचा उपयोग फुलं ओढायला. तो भक्त आहे का असा भक्त? असा भक्त काय उपयोगाचा? जे आपल्या मनाला येईल ते आपण वाहणं, आपल्याला जे आवडतंय ते वाहणं. म्हणून श्री महाराज म्हणाले, काही नाही जमलं मानस पूजा करा. ती करायची ना रोज श्री महाराजांची मानस पूजा. इतकी करायची. तिला असं एक दिवस वाटलं ह्यांच्यापर्यंत पोहोचत असेल का हा प्रश्न उत्पन्न झाला आणि हे आले. अगं म्हणाले, बाय त्या भाकरीला जरा तेल लावत जा ग, पोटाला त्रास होतोय. असं म्हटल्याबरोबर ती चपापलीच. म्हणजे महाराज तुमच्यापर्यंत पोचतंय, सगळं पोचतंय. आपण जर ते भावनेने दिलं तर सगळं पोचतंय. म्हणून श्री महाराज त्या रामनामाने धन्य झाले. म्हणून क्रिया भक्ती करा आणि उपासना म्हणजे म्हणजे त्याच्या कायम जवळ राहणं, त्यांच्या जवळ राहणं. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामी, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामी आणि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. ही भावना व्हायला पाहिजे. ही भावना जागृत ठेवली की या रामनामाने धन्य होता येईल आपल्याला. म्हणून अधिक आसन, त्याच्या जवळ कायम आसन घालून बसावं. त्या भगवंतापाशी आसन घालून बसावं. म्हणजे याचा अर्थ बाकी व्यवहार करायचे नाहीत का? नाही, ते करत असताना हे करावं. सगळे व्यवहार सोडून द्या असं कोणीच म्हणालेलं नाही. आधी प्रपंच करावा. इतकी ओळखी गुळगुळीत झाले, सगळे कीर्तनकार घसरून पडतायत. ती ओळ इतकी म्हटले, समर्थाने सांगितलं आधी प्रपंच नीट करा. अरे हो, पण त्याच्या पुढची ओळ कधीतरी वाचशील की नाही? मग घ्यावे परमार्थ विवेका. त्याचं काय? ती दुसऱ्या पानावर असेल. आधी हे प्रपंच नीट व्हायला हवा हे समर्थ म्हणताय. प्रपंच करता करता तो विचार त्यांचा डोक्यात ठेवला तरी आनंद आहे. नित्य नेहमी जे करायचे ते नित्य ठेवा, रोज करा. शेवटचं एक वाक्य सांगतो आणि पूर्वरंग थांबतो. आम्ही रोज उपासना करतोय, आम्हाला किती काय पुण्य मिळतंय हो? तर आम्हाला पुण्य किती मिळतं? आपला जो सुई दोऱ्याचा जो धागा असतो पांढरा, त्याची रुंदी किती असते? रुंदी रोज जर उपासना चालू असेल तर तेवढं पुण्य पदरात पडतं. दोऱ्याच्या रुंदी एवढं. आज कीर्तनाला गेलोय, माळ नाही केली तरी चालेल. अशी जर बोट्टी मारली तर दोऱ्याच्या लांबी एवढं. मागचं केलेलं सगळं फुकट. लग्नाला गेलोय, कशी माळ करू? माळ करायची गरज नाही, मनात न घे. महाराजांचं प्रवचन आहे, नवऱ्याला आवडत नाही म्हणून बायकोनी नाम घ्यायचं नाही. हा कुठला नियम? अगं तू मनात न घे ना, तुला मनात न कोणी घ्यायला थांबवलंय. मग असं नाम आपण घ्यावं
क्रिया भक्ती उपासना नित्य नेमी. समर्थ म्हणाले उदासीनता तत्वता सार आहे. या देहाची जी उदासीनता आहे ती घालवून टाक, देह बुद्धी घालवून टाक आणि काय होईल, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहील. तुझी वृत्ती कायम मोकळी राहील. श्रीमंत कोणाला म्हणावं? आपल्याकडे काहीतरी लोकांना मागावंसं वाटतंय म्हणजे आपण श्रीमंत आहोत. काही ना काहीतरी मागावं, ह्यांच्याकडे मागूया का, चालेल, मागितलं म्हणजे आपली श्रीमंती. कालचं का परवाचं प्रवचन आहे महाराजांचं, बायका मुलांना सांभाळता आलं तो श्रीमंत आहे. कालचंच आहे बहुतेक, बरोबर, आठवत नाही आता, कालचंच आहे बहुतेक. एवढं जरी सांभाळता आलं, आपला प्रपंच आपण सांभाळला तरी आपण श्रीमंत आहोत. मग असं जर प्रवचनातनं श्री महाराज रोज आपल्याला सांगतायत तर आपण विश्वास ठेवलेलाच आहे. तो आणखीन दृढ कसा होईल याचा विचार करावा. आणि असा रामनामावरती दृढ विश्वास कोणाचा झाला, त्याचा फायदा कोणाला झाला, चरित्र भागात बघूया. म्हणून पूर्व पद्यात, पूर्व श्लोकात समर्थ आपल्याला म्हणतात, जगी होई जे धन्य या रामनाम. जगी होई जे धन्य या रामनाम. क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जगी होई जे धन्य या रामनाम. जगी होई जे, जगी होई जे धन्य या रामनाम. भजन करूया, कथा भागात सोडू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय.
श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया। समर्थांनी एक चातुर्मास्य मुक्काम महाबळेश्वराला केला। आजूबाजूच्या गावात समर्थ फिरायचे, गावातल्या लोकांना एकत्र करावं, तिथल्या लहान मुलांना एकत्र करावं, त्यांना बलोपासना द्यावी, त्यांच्याकडनं सूर्यनमस्कार घालून घ्यावे। उपासनेची शक्ती तशी शक्तीची सुद्धा उपासना समर्थांनी आपल्या शिष्यांकरवी करून घेतली। समर्थ रोज स्वतः 1200 सूर्यनमस्कार, त्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही। फार महत्वाचं आहे। इथे आम्ही एक घातला, बाराशे, आणि हे शिष्यांना करायला लावलं। त्यामुळे बलदंड ताकद आणि त्याच्या बरोबरीने रामनाम, म्हणजे समोरचा हात लावताना विचारच करणार तब्येत बघून, बाबा ह्याच्यापासून सावध, अशी तब्येत प्रत्येकाची। समर्थाने तो महाबळेश्वरचा मुक्काम उरकला आणि समर्थ 1 गाव 2 गाव करत 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 पुढचा प्रवास सुरू झाला समर्थांचा। आणि प्रत्येक गावात शिष्यांना घेऊन जावं, प्रत्येकाला भिक्षा मागण्यासाठी पाठवावं। का? हे शिष्य जे होते ते काय फार मोठे कोणी नव्हते, लहान लहान मुलं होती हो सगळी। समर्थांचा उद्देश हाच की यांना नकार ऐकायची सवय होऊ द्या। आत्ताच्या मुलांना नाही ऐकायची सवय नाहीये, ते आपण नाही म्हटलं की इतकी मुलं भयानक थराला जातात की त्याचा आपण विचारही करू शकत नाही। मग आपणच विचार करतो, बाबा नको, याने काहीतरी करून घेण्यापेक्षा दिलेलं बरं। म्हणजे समर्थांचा उद्देश किती शुद्ध आहे बघा, की गावात एकदा मुलांना घेऊन गेल्यानंतर जर भिक्षा मिळाली नाही, कोणीतरी वाटेल तर बडबडेल, ऐकून घ्यायची सवय होऊ द्या। आणि ही सवयीतनच ही परंपरा जपली गेली। बाबा सगळीकडेच मला मिळेल असं नाही, एखादं घर वगळलं, नाही मिळालं ठीक आहे, पण ते सुद्धा दिलंय याच्यात धरायचं। 25 घरांमधनं जर एका घरात मिळालं नाही, बाबा 24च घरात भिक्षा मिळाली नाही, ते 25वा सुद्धा धरायचंय का? तू दारात गेलायस, मिळालं नाही ही रामाची इच्छा, आणि मिळालं तरी रामाची इच्छा। असं का समर्थ म्हणत असतील सारखं? आम्ही म्हणतो ना, आरोग्य म्हणजे भगवंताचं देणं आहे हो। 70व्या वर्षी डायबिटीस नाही, बीपी नाही, काही नाही, चष्मा नाही, हे नाही ते नाही, भगवंताचं देणं आहे। जर आरोग्य भगवंताचं देणं, मग अनारोग्य कोणाचं देणं? हा विषय मनात पक्का झाला की बोलणंच बंद होईल, महाराज काय हो असं हे। आरोग्य जर ते देत आहेत, पण अनारोग्य कधीतरी याच्या मशीनमध्ये बिघड घडणारच, आणि घडायलाच हवा, नाही घडला तर आपलेच दोष आहे। कधीतरी पोट बिघडायला हवंच, कधीतरी आतलं जे वाईट आहे ते बाहेर येण्यासाठी कधीतरी बुवानी नवीन गाडी घ्यावी, म्हणजे शेजारच्याचं आतलं बाहेर येतं। प्रेम, केळकर बुवानी गाडी घेतली का असं पटकन म्हटलं की चांगलं वाक्य येणार नाही हो। ऍक्सिडेंट मध्ये जळेल तेव्हा कळेल त्याला। दुसऱ्याच्या दुःखात सामील होणं सोपं आहे, पण दुसऱ्याच्या सुखात सामील होणं अवघड आहे। म्हणजे माझं आरोग्य चांगलं आहे हे लोकांना 10 वेळा सांगितलं, पण ते महाराजांमुळे हे वाक्य महत्वाचं, माझं याच्यात काही नाही।
समर्थ रोज गावोगाव प्रत्येक शिष्याला घेऊन जातायत आणि फिरत फिरत स्वारी कृष्णा कोयनेचा प्रीती संगम जिथे होतो त्या कराडला आली. त्या प्रीती संगमावरती समर्थांनी स्नान केलं. सगळ्या शिष्यांना स्नान संध्यादी कर्म जे नित्यनेम होता ते प्रत्येकाकडनं करून घेणं. आणि समर्थ स्वतः आनंद घेत आहेत आणि शिष्यांना आनंद देत आहेत. आणि असं करता 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 समर्थ म्हणाले, मनात समर्थ विचार करतात. 3च आहे ना. समर्थ मनात विचार करतात, मारुती प्रति बहुत मंदिरा. माझ्याकडनं आत्तापर्यंत मारुतीरायाची खूप मंदिरं स्थापन झाली, पण ज्याच्यामुळे ही सगळी मंदिरं स्थापन झाली त्या रामाचं मंदिर आजपर्यंत माझ्याकडनं कुठे स्थापन झाले. रामाचं मंदिर बांधूया का. समर्थांच्या मनात चांगला विचार आला, कुठे बांधूया. म्हणून तिथे स्नान केलं आणि पुढल्या गावाला समर्थ निघाले. म्हणाले, एखादी जागा राम मला नक्की चांगली दाखवी. हा विचार मनात. मांड नदीच्या काठी होती, मांड नदीच्या काठी होती, मांड नदीच्या काठी जागा होती रम्य मोठी, मांड नदीच्या काठी होती, मांड नदीच्या काठी. मांड नदीच्या काठी प्रसिद्ध चाफळ तेथे वसले, प्रसिद्ध चाफळ तेथे वसले, डोंगर ज्याच्या चहुभवताली चंपक तरुवर दाटी होती, मांड नदीच्या काठी होती. मुलुखने मला आदिलशाही, मुलुखने मला आदिलशाही, रघुपती मंदिर कोठे नाही, रघुपती मंदिर कोठे नाही. दास म्हणेही अद्भुत गोष्टी, मांड नदीच्या काठी होती, मांड नदीच्या काठी होती, मांड नदीच्या काठी. समर्थ एका गावापाशी आले. कराडच्याच आसपास असणारी ही सगळी गाव. गावात आले तो परिसर समर्थांना इतका आवडला. त्या गावाचं नाव चाफळ. का, तिथे चाफ्याचे वृक्ष खूप होते. ते समर्थ सगळं बघतायत. वाह 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 वाह, काय परिसर आहे, काय भगवंताची या गावावरती कृपा आहे. सुंदर नदी वाहते बाजूला, ती चाफ्याची झाडं दोन्ही बाजूला आहेत. सुंदर रस्ता मधून जातोय. काय गाव सुंदर आहे. आणि समर्थ पटकन शिष्यानं म्हणाले, इथेच राम मंदिर बांधलं तर. हा मनात विचार पक्का झाला. रामाने आज्ञा दिली, रामाची प्रेरणा. समर्थ गावात शिरले आणि समर्थांचा शिरस्ता, ज्या गावी जाणे त्या गावीचे मुखियासी पुसणे. पहिल्यांदा त्या गावात जायचं, त्या गावाचा सरपंच पाटील कोण जे असेल वतनदार, तिथे पहिली भिक्षा मागायची. का, इथे मिळाली तर पुढे नक्की मिळणार. इथेच जर हाकलवलं तर समजायचं पुढे काही मिळणार. आणि गावात शिरले, त्या पाटलाच्या इथे गेले, भिक्षा मिळाली. समर्थ म्हणाले, काहीतरी परंपरा टिकू नये. सगळ्या शिष्यांना गावात भिक्षेसाठी पाठवलं आणि समर्थ गाव बघतायत, सगळं निरखून बघतायत. संत गाव जे बघतात ना, ते आपल्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या कल्याणासाठी. ते तीर्थक्षेत्र कसं होईल याचा ते विचार करत असतात. समर्थ गावात शिरले, पूर्ण गाव बघितलं आणि शिष्यांकरवी प्रत्येक गावकऱ्याला समर्थांनी निरोप दिला. काय, आज संध्याकाळी पारावर सगळ्यांनी मला भेटा. समर्थांनी निरोप पाठवला. गावातल्या लोकांची चर्चा सुरू झाली. कशाला बोलवलं असेल, काय काम असेल, कोण हा नवीन गोसावडी आलाय काय माहिती.
जाऊया आता, बोलवलं तर जायला हवं. आणि समर्थ पारावरती उभे आहेत, उंच मूर्ती आहे समर्थांची, जटार उडतायत, मानेवरती दाढी सुंदर आहे, माळा आहेत गळ्यात घातलेल्या, मुखात रामनाम चालू आहे, तेज आहे एक चेहऱ्यावरती समर्थांच्या. काय लोक बघत बसले, काय दिसतोय हा. महाराजांचं तेज, गौरवर्ण कांती, मूर्तिमंत शान. समर्थांचं तेज असं, तिलक सुंदर लावलेलं आहे, ते दंड असे दिसत आहेत की ह्याला उलट बोलण्यात अर्थ नाही. हे गावकऱ्यांच्या आधीच लक्षात आलं. काय बोलतोय ते ऐकून, कशासाठी बोलवलंय. आणि समर्थ म्हणाले, स्वामी म्हणती ग्रामस्थ मंडळींसी, स्वामी म्हणती ग्रामस्थ मंडळींसी, एक जागा द्या मजसी मंदिरासी, एक जागा द्या मजसी मंदिरासी, स्वामी म्हणती. स्मशानी वाजे थुनी नदी वाई, स्मशानी वाजे थुनी नदी वाही, राणी किंवा द्या मजसी गुरचराई, स्वामी म्हणती, स्वामी म्हणती, स्वामी म्हणती. मला एक मंदिर बांधायचं, मी असा एक रामदास आहे आणि तुमचं गाव मला खूप आवडलंय, मला एक मंदिरासाठी जागा देता का हो. मंदिरासाठी जागा आणि त्याच्यात राम मंदिर. गावकऱ्यांनी माना खालीच घातल्या. तेव्हापासून राम मंदिराला जागा मिळत नव्हती, ती आत्ता मिळाली. तेव्हा आत्ता 22 जानेवारीला स्थापना झाली. काय त्रास आहे हो रामांना. गावकरी म्हणतायत, समर्थ म्हणतात, अहो कुठेच नाही जागा आहे. मान खालीच आहे तो सगळ्यांची, जागा शिल्लक नाही. समर्थ म्हणजे तुमची गुरं चरायला जातात तिथे, नाही 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 त्या जागांनाही भाव येणार आहे. आता काही एकही जागा, प्लॉट रिकामाच नाही. आत्ताचा असता तर म्हणाला असता मॉल काढता का, लगेच जागा देतो. कुठेच नाही. तिकडे रान मळ्यावरती, तिकडे नदी वाहते, तिकडे नाही नाही, कशा कुठेही जागा शिल्लक. गावकरी म्हणतायत, हा गोसावी सगळं गाव फिरून आलं आणि आता आम्हाला विचारतो इथे आहे का तिथे आहे का. समर्थ त्याच्यासाठी फिरत होते, सगळं बघितलेलं होतं. आणि सगळं नाही म्हटल्यावर समर्थांनी शेवटचं हत्यार बाहेर काढलं. समर्थ म्हणाले, तुमचं गावचं जे स्मशान आहे ते. गावकरी म्हणतायत, हा पक्का दिसतोय, तिकडे जागा. त्या स्मशान म्हटल्याबरोबर गावकरी म्हणाले, हवी तेवढी घे. समर्थ मनात म्हणतायत, मला तीच हवी होती, तुमच्या फक्त होकार हवा होता. स्मशानात कोणी राहील का. हा असं जाईल का कोणी आउटिंगला. आज स्मशान, आज जरा एक स्मशानात फेरी मारून येऊया, जाईल का असं. पण खरं सांगू का, डोंगरे महाराजांनी जे भागवतावरती विवेचन केलंय त्या पुस्तकात डोंगरे महाराज असं लिहितात, माझं वाक्य नव्हे, महाराज असं म्हणतात की रोज स्मशानाचं एकदा तरी स्मरण असावं, एकदा तरी स्मरण त्याचं असावं. तिथेही 6 खांब आहेत, इथे हा षड विकारांनी, ते षड विकार तिथे सगळे जातात. एकदा दिवसात बाबा जायचंय आपल्यालाही. म्हणून आलेला प्रत्येक क्षण भगवंताच्या नामात गेला पाहिजे. आपण राहू कोणाला माहिती आहे, उद्या गोंदवल्याला जाऊ असा मनात कधी विचार आणू नये. वाटतंय निघावं लगेच, आत्याला विचारतोय, मावशीला विचारतोय, ते सगळ्या कारणं सांगतात. आता मी कशी जाऊ, अरे एसटी आहे ना, जा, महाराज बघतील. आणि स्मशान म्हटल्याबरोबर गावकरी म्हणाले, अरे हवी तेवढी घे. गावकऱ्यांचा होकार आला, कारण समर्थांना माहिती आहे तिथे आपल्या पायाने कोणी फारसं चालत येत नाही. जे येतात ते फार वेळ थांबत
काम झालं की घरी. त्यामुळे समर्थ म्हणाले मला तीच जागा आणि स्मशानासारखा एकांत कुठे नाही आहे. ज्याला अभ्यास करायचा आहे ना त्यांनी स्मशानात जाऊन करा. खरंच चेष्टा नाही करत. भगवान शंकरांचं वसती स्थान आहे. ते का तिथे राहत आहेत? ते नामाचा अभ्यास करतात तिथे बसून. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा. पुष्पदंतकार म्हणाले तिथे त्याचं वसती स्थान आहे. तो आपल्या देहाची राख रोज अंगाला लावतोय, भस्म लावतोय. काय आपलं भाग्य. समर्थक निघाले आणि शिष्यांना सांगितलं चला साफसफाई सुरू करा आता. काय आपल्याला मंदिर बांधायचंय. रामाचं मंदिर आहे, तो येणार नाहीये मदतीला, आपणच करायचंय. म्हणून मंदिर बांधायचं म्हटल्यावर साफसफाई सुरू झाली. धोंडे झुडपे झाडे धोंडे झुडपे झाडे ते काळे सर्व जाण हालविती. वेताळा खंकाळा परिणा कोणी तिथून घालविती. मृगनयना. बस तो राग हा आहे एवढं फक्त सांगितलं. समर्थांनी शिष्यांनी सगळी साफसफाई सुरू केली. कोणी ते दगड उचलत आहेत, कोणी ती झाडं उचलत आहेत. सगळं बाजूला करायला लागले. पण समर्थ सांगतात अरे करताय ना. अहो समर्थ म्हणाले आम्ही काम करतोय पण इथे काही ठिकाणी तुम्हालाच यायला लागणार आहे. का? अहो म्हणाले वेताळ खंकाळ जे बसलेत पिढ्यानं पिढ्या ते हालत नाहीयेत. समर्थ म्हणाले हालत नाहीत कसं? मी येतो ना. समर्थ आले ना उठा. हा आवाज ऐकला. खाड दिशेचे जागे झाले सगळे. काय झालं? मला इथे राम येणार आहे, इथून निघा. समर्थांनी एकेकाला निरोप समारंभ केला. 10वीच्या विद्यार्थ्यांचा असतो की नाही सेंड ऑफ. तो एकेकाचा सेंड ऑफ समर्थांनी पुष्पगुच्छ वगैरे सगळं देऊन केला. चला निघा. पण त्यातला जो एक होता तो म्हणाला स्वामी मी नाही जाणार, मी तुमच्या मदतीला थांबणार आहे. समर्थ म्हणाले हो तू थांबस, तू मला हवाच आहेस. एक म्हसोबा थोरला तेथे त्यासी तैसाची ठेविला. नैवेद्यासी वर्षाला दही भात नारळ. त्याला तिथेच ठेवला, त्याची स्थापना केली. अजूनही तो चाफळला आहे. त्या म्हसोबाला बसवला, त्याला नैवेद्याला एक वर्षाला एकदा दही भात आणि नारळ, बस तो खुश. त्याला तिथे बसवला आणि समर्थांनी तुमच्या आमच्या श्रद्धेचं मंदिर बांधायचं ठरवलं. दगडविटांचं मंदिर नाही, तुमच्या आमच्या श्रद्धेचं. म्हणून आता 22 जानेवारीला जो भगवंत परत सिंहासनाधीश्वर झाला तो तुमच्या आमच्या श्रद्धेचं मंदिर उभं राहिलंय. परत तुमच्या आमच्याकडनं प्रत्येकाकडनं 10 रुपये का होईना घेतलेत. का घेतलेत? लोकांनी त्याच्यावर बऱ्याच टीका केल्या. त्या टीकांकडे आपल्याला जायचं नाही, आपण त्यातलं चांगलं बघायचंय. का घेतलेत? आता जर कोणी मंदिराला परत हात लावेल तर अख्खा भारत पेटून उठेल. हा माझे 10 रुपये त्या मंदिरात आहे, माझ्या 10 रुपयाला कोण हात लावेल आता? असा राम स्थापन झाला. पण समर्थांनी आजूबाजूच्या गावातल्या गवंडी, पाथरवाट, सुतार सगळ्यांना एकत्र केलं आणि सांगतायत बाबा मला राम मंदिर बांधायचंय, याल ना रे मदतीला. प्रत्येक जण आले. मग तो पाया खणला, पाया झाला, भिंती उभ्या राहिल्या, मेघडंबरी तयार झाली. सगळं तयार होतंय. शिष्य आपल्या डोळ्यांनी बघतायत. काय बघतायत? समर्थ स्वतः काम करत होते. तुला सांगतोय, याला सांगतोय नाही, स्वतः घमेल उचलायचे, त्या गवंड्याच्या हातात द्यायचे, दगड उचलून बाजूला ठेवायचे. काय शिष्य म्हणतायत माझा सद्गुरू आहे.
स्वतःही काम करतोय आणि आमच्याकडनं काम करून घेतो. आता आमचं काम सांगितलं की जप जागृत होतो. अगं जरा काम नाही, माझा जप राहिलाय, काम करताना जप कर ना, सिरियल बघताना जप कर, जाहिराती तर पाठच आहेत तेव्हा कर. पण आम्हाला काम सांगितलं, पण समर्थ मुखानी नाम आणि हाताने काम, श्रीराम जय राम जय जय राम चालूच. समर्थ आणि प्रत्येकाला एक विश्वास देत होते हो, अरे ज्या रामाचं मंदिर आपण बांधतोय ना, तो नक्की आपल्या मदतीला धावून येईल, तो आपलं काम नक्की करणार, तो आपल्या पाठीशी उभा आहे, तो कुठे जाणार नाही आपल्याला सोडून, तो आपल्या बरोबरच आहे. समर्थ रात्र रात्र झोपत नसत हो, रामाला रोज विनवणी करायचे, राघोबा उदारा ये माझ्या मंदिरा, जानकीच्या वरा देवराया, रामा या न. शिष्य रोज विचारायचे, समर्था रामदासा मंदिर होत आलं, मूर्ती कुठून आणायच्या आहेत? समर्थ म्हणाले, राम आपल्या पायाने चालत येईल. काय ताकद आहे बोलण्याची, या राम नामे. काय धन्यता असावी हो माणसांमध्ये, शब्दात ताकद आहे हो. राम आपल्या पायाने चालत येईल. इथली घरातली माणसं आमच्यासाठी चालत येत नाही, फोन करतात, ओला उबर बघा नि या, राम येईल. ताकद आणि हा विश्वास मिळत होता. म्हणूनच एक दिवस प्रभू रामचंद्रांनी दृष्टांत दिला, नारायणा उठ. झोपतायत कुठले, जागेच होते. नारायण उठ, प्रभू तुम्ही आलात, वा 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 म्हणाले, काय माझं भाग्य. महाराजांच्या आजोबांना दृष्टांत झाला पांडुरंग स्वप्नात. काय माणसंही भाग्यवान हो. रामांचा दृष्टांत महाराजांना झाला, अरे मी कुलकर्ण्यांकडे तिकडे तळवड्यात आहे, मला घेऊन या. काय दृष्टांत आहे, काय धन्यता आहे या माणसांमध्ये. काय यांनी केलं असेल इतकं त्याच्यासाठी. काय समर्थ म्हणतायत, रामा तुम्ही आलात, वा वा वा. संतांच्या स्वप्नात भगवंत येतो आणि आमच्या स्वप्नात सैतान येतो. कारण दिवसभर स्मरण सैतानाचंच आहे ना. आता माझी सटकली, सिंगमच आमच्या डोक्यात आहे, कशाला देव येतोय हो. नारायणा उठ, काय म्हणताय भगवंता. अरे अंगापूरच्या डोहामध्ये मी आहे, मला वर काढ. काय सांगताय देवा. काय समर्थाना आनंद डोळ्यात अश्रुधारा व्हायला लागली. आलोच. उठले, पटकन स्नान तंद्यादी कर्म उरकले आणि शिष्यानं सांगितलं मंदिर तयार करा, तोपर्यंत मी रामाना घेऊन आलोच. समर्थ आले अंगापूरला, विस्तीर्ण डोह बघितला हो आई कृष्णाईचा. आता इथे शोधायचं कसं. काय या संतांकडनं पॉझिटिव्ह शिकायचं आहे. ते परत नाही फिरले, मला पत्ताच धड सांगितलेलं, कुठे आसीन वगैरे अशी काही खूनच नाही. एवढा मोठा विस्तीर्ण डोळा आहे, मी कसं शोधू रामा तुला. तुलाच प्रार्थना करतो रामा, तूच दर्शन दे बाबा. आता समर्थ ह्या तीराला उभे आहेत, पलीकडच्या तीराला काही बाया बापड्या, कपडे भांडी सगळं चाललेलं होतं. तिथे त्यांची चर्चा सुरू झाली, कुठल्या आईला पोर हे जड झाले, तो हा जीव द्यायला आला. लोकांना काय भलतच, टॉक शो टीव्हीवरची काय भलतच चाललेलं असतं. समर्थाने लक्षही नाही दिलं. त्या बाया बापड्या, अरे बाबा नको जीव देऊस, खाली मगरी सुसरी आहेत, मरशील रे, कशाला एवढा धड धाकट आहेस. समर्थाने विचारही केला नाही. रघुवीर समर्थ म्हणून पुकारला गेला. धाड दिशेची पाण्यात उडी मारली समर्थांनी. डोह पूर्ण समर्थ फिरतायत. पाण्याच्या खाली सुद्धा कसं राहावं याचा अभ्यास समर्थांनी टाकलेला आधी 12 वर्ष केलाय. काय कधी उपयोगाला पडेल सांगता येत नाही. काही गोष्टी अशा असतात, सायकल चालवणे, पोहणे, किती वर्षांनी झालं तरी जमणार आहे. ते थोडंसं जरा होईल पण जमणार आहे. आणि समर्थाने उडी घेतली, मात्र पाणी सगळीकडे शोध सुरू झाला. रामा या हो, रामा दर्शन द्या हो, द्या हो, द्या. आणि एक ठिकाणी ती रामांची शांत धांत गोड मूर्ती समर्थाने पाण्यात बघितली.
पाण्यात होते पण अश्रू थांबत नव्हते. रामा, मी काय केलं असं तुमच्यासाठी की तुम्ही माझ्यासाठी इथे आलायत? काय प्रसंग असेल. समर्थांनी रामांना जवळ घेतलं, घट्ट धरलं हृदयाशी. का? या रामाची आणि त्या रामाची भेट झाली, आत्मा रामाची. काय आनंद झाला समर्थांना. काय समर्थन, काय रामा, मी काय केलं तुमच्यासाठी एवढं की तुम्ही इथे माझ्यासाठी एवढं भोगत बसता? आणि समर्थांनी ती मूर्ती हातात घेतली, निघणार तेवढ्यात मागून आवाज आला, बाळा, भगवंताला नेतोयस, आईला नाही नेणार? आणि समर्थाने मागे वळून बघितलं तर आई जगदंबेची मूर्ती. समर्थ म्हणतात, रामा, काय तू माझ्यावर कृपा केलीस रे एवढी? काय माझ्या वडिलांची आजोबांची पुण्याई की मला आज हे भाग्य मिळतंय? आणि असं भाग्य तुम्हाला अनुभवायचंय? खरंच अनुभवा. जेव्हा आपल्या घरात 10 दिवस गणपती बसतो ना, ती मूर्ती प्रत्येकाने हातात घ्या. आपल्या गावी कधी जाल, पालखी आपल्या दारात येते, काय आपलं भाग्य असतो. रोज आपण देवाच्या दर्शनाला जातो पण देव आपल्या दर्शनाला येतो की नाही? काय भाग्य आपलंय. चांगलं त्यातलं घ्यावं, कधीतरी भगवंताला कवटाळावं. महाराजांचा घ्यावा एक दिवस फोटो हातात, नाही मिठी मारावी घट्ट. सुदाम देवाने जशी मारली की नाही, भगवान कृष्णाने घट्ट धरावं महाराजांना. समर्थांनी घट्ट धरलं हो दोघांना हृदयाशी. डोळ्यातनं अश्रुधारा वाहत आहेत समर्थांची. रामा, निघूया का आता? दोन्ही मूर्ती समर्थ घेऊन निघाले. तीरावरती आले तोपर्यंत गावकरी जमलेलेच होते. मीडिया सुद्धा तयार, कॅमेरा घेऊन. उडी मारलीये, ब्रेकिंग न्यूज आहे. आणि समर्थाने मूर्ती आणल्या, त्यांना स्नान घातलं आणि एका दगडावरती ठेवल्या. आणि गावकरी म्हणाले, या मूर्ती तुम्हाला नेता येणार नाही. समर्थ म्हणाले, का? ह्या आमच्या गावाच्या डोहात सापडल्यात, त्यामुळे या मूर्ती आमच्या आहेत. समर्थ म्हणाले, इतके दिवस पाण्यात पडलेल्या तेव्हा आठवण नव्हती का रे तुम्हाला? जागेला भाव आला कीच वारसदार जागृत होतात. नसलेले वारस सुद्धा सांगायला लागतात, आम्ही वारस आहोत. जागेला भाव आलाय. कुत्री फिरत असतात ना तेव्हा कोणाचं लक्षही नसतं, कचऱ्याने ढीक झालेला असतो, पण जागाला भाव आला. समर्थ म्हणतायत, मूर्ती इतक्या दिवस पाण्यात होत्या, मग का नाही तेव्हा? ते काय सांगू नका, त्या मूर्ती आमच्या गावात आहेत, आम्हालाच पाहिजे. ठीक आहे. समर्थाने मूर्ती त्या दगडावर ठेवल्या. समर्थ एका बाजूला जाऊन उभे राहिले आणि समर्थ आता गावकऱ्यांची मजा बघतायत. आता समर्थांशी भांडण्याच्या ऐवजी यांचीच भांडणं सुरू झाली. एक जण म्हणाला, डोहाच्या जवळच माझं घर आहे म्हणून ह्या मूर्ती माझ्या. एक जण तर बाई म्हणाली, रोज पहिली पहाटे मी येते कपडे भांड्याला म्हणून ह्या मूर्ती माझ्या. प्रत्येक जण एक एक काय काय सांगतोय. समर्थ बघतायत, रामा, काय तुमची लीला. चला म्हणाले, आता मूर्ती हलवूया. तर मूर्ती हलवायला गेले. मूर्ती हलतायत कशाला? सगळे प्रयत्न केले. एक जण म्हणाला, ज्या दगडावरती मूर्ती आहे तो दगडच आपण हलवूया. दगड दुसरा काय प्रयत्न करणार? दगडाकडनं तरी काय अपेक्षा? सगळं करून झालं पण मूर्ती हालायला तयार नाहीत. आणि त्याच्यात काही चाणाक्ष मंडळ होती गावकऱ्यांमध्ये. अरे, बाकी सगळं सोडा आणि त्या गोसाव्याच्या पाया पडा. बाकी सगळं सोडून द्या, तुमचा अहंकार बाजूला टाका आणि त्या गोसाव्याला शरण जा, म्हणजे मूर्ती तुम्हाला मिळतील. गावकरी आले. आधी गोसावड्या अरे तुरे करत होते आणि आता हात जोडले समर्थांना. स्वामी, काय केलं असं त्या मूर्ती हलत नाहीयेत? समर्थ म्हणाले, अरे पाण्यातनं काढलेले तर तुम्ही बघितले आहेत, मी झोळीत पण ठेवणार होतो तेव्हा होत्या ना माझ्या हातात, म्हणजे मी मूर्ती हलवल्या. आता कशा हलत नाहीत? नाही हलत नाहीत. काय जादूटोणा केलात? समर्थ म्हणाले, जादूटोणा नाही रे केला. समर्थांचं जे पुढचं वाक्य आहे ना, ते तुमच्या आमच्या माझ्या सकट सगळ्यांसाठी. समर्थ म्हणाले, भगवंताला जेव्हा आपलासा करायचा असतो ना, तेव्हा बळाचा भाव लावायचा नसतो, भावाचं बळ लावायचं असतं. बळाच्या भावाने तो आपलासा होत नाही. भाव तेथे देव.
भाव शुद्ध ठेवा की महाराज तुमच्या कुठेही अडचणीत हजर होते. भाव शुद्ध बघा तर भाव ठेवून. समर्थ रामा पुढे आले, रामा यायचंय ना माझ्या बरोबर, काय यांची परीक्षा घेताय. आणि समर्थांनी मूर्ती उचलल्या, फुलाचं सुद्धा वजन होणार नाही इतक्या हलक्या झाल्या. आणि तो राम समर्थ प्रत्येकाला हातात देतात, घ्या 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 घ्या. राम माझा नसून सगळ्यांचा आहे, सगळ्यांचा आहे. का हा आत्माराम आहे ना, या राम नामे हा आहे ना, तोच तो आहे. त्याला एकदा धरा रे प्रत्येकाने, कवटाळा त्याला. समर्थाने प्रत्येकाला त्या मूर्ती हातात दिल्या, दर्शन घेतलं. आणि गावकरी म्हणाले, समर्था रामदासा आता तुम्ही एकटे जाऊ नका, आता आपण रथ सिद्ध करूया. वाजत गाजत मूर्ती आपण चाफळला घेऊन जा, चालेल का. समर्थ म्हणाले, वा रामाची इच्छा. आणि समर्थ रथात मूर्ती घेऊन निघाले, चाफळच्या वेशीपाशी आले. सहस्र निरांजनांनी रामांना ओवाळून घेतलं. समर्थांना लोक ओवाळतायत आणि बघतायत काय हा महात्मा आहे की याला आपण आधी नावं ठेवली, पण राम याच्यासाठी आला, हा सामान्य नव्हे. आणि समर्थांनी 7 दिवस समर्थांनी राम प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम केला. काय 16 असेल, काय तो 16 अनुपम. 7 नद्यांची तीर्थ, 7 सागरांची तीर्थ. विद्वान ब्राह्मण बोलवले समर्थाने, मोठे मोठे कीर्तनकार त्यावेळेला आले. रोज काही ना काहीतरी चालू आहे. हजारोच्या पंक्ती भोजनाच्या उठतायत. आणि शेवटच्या दिवशी समर्थ कीर्तनाला उभे राहिले. समर्थांचं कीर्तन, काय कीर्तन असेल. आणि समर्थ रामाला सांगतायत, रामा कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. रामा तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. रामा काय सांगू रे तुला. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी देवराया राम राया, कल्याण करी राम राया. रामा ही सगळी तुझी लेकरं आहेत, यांना तूच सांभाळ. हे रामनाम तुझं नक्की घेतील हा रामा. आणि या रामनामाने त्यांना धन्यता नक्की मिळवून देशील ना रे रामा. तू जर हो म्हणालास तो विश्वास मी यांना देतोय रामा. तू हो म्हणणार हे मला माहिती आहे का, कारण तू भक्त काम कल्पद्रुम आहेस, सच्चिदानंद आहेस. त्यामुळे तू नक्कीच आमचा सांभाळ करणार. समर्थांनी रामाची स्थापना ही चाफळला केली. आणि जी जगदंबेची मूर्ती सापडलेली होती तिची स्थापना गडावरती, अंगलाई देवीचं मंदिर आहे, आपण गड चढून गेल्यावर डाव्या हाताला तिथे त्या अंगलाई मातेची स्थापना समर्थांनी केली. पण ही सगळी धन्यता ही समर्थांनी अनुभवली कशामुळे, त्या रामनामामुळे. तेच रामनाम आपण श्री महाराजांच्या कृपेने रोज घेत आहोत. ते जास्तीत जास्त यावं यासाठीच महाराजांना आपण प्रार्थना करूया. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेम. उदासीनता तत्वता सार आहे,
सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे, वृत्ती राहे, वृत्ती राहे. जय जय रघुवीर. समर्थांना ही धन्यता अनुभवता आली. आपणही ती धन्यता नक्कीच अनुभवूया. या ठिकाणी आपल्या एकादशी उपक्रमात आधी माझी 3 कीर्तनं झालेली आहेत. आता जवळजवळ वर्षभराने मी परत इथे येतोय. पण श्री महाराज कृपेने आज परत येणं झालं. जे आयोजक इथले आहेत त्यांच्या प्रति कृतज्ञता फक्त व्यक्त करतो. धन्यवाद मी देत नाही, कारण आपण सगळी महाराजांची माणसं आहोत. आभार मानत नाही. तुमच्या ऋणात नक्कीच राहील. दोन्ही साथीदार, तुम्ही सर्व श्रोतृवर्ग, सर्वांनाच धन्यवाद. कोणाच माझ्या हातून बोलण्यातून काही चूक वाग झाली असेल तर ते सगळं विसरून चांगलं आहे तेवढं नक्कीच घरी घेऊन जा, आणि वाईट असेल ते माझ्याकडे द्या. जर माझ्या बॅगेत राहिलं तर नक्कीच घेऊन जाईन परत. त्यामुळे जास्ती राग न मानता 16 तारखेला आपला महाराज आपल्याला प्रसाद देणार. नुसता प्रसाद नाही, महाप्रसाद. महाप्रसादही आहे. महाराज आपल्यावर अशीच दयादृष्टी आपल्यावरती राहू, एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. 1 मिनिट हात जोडा. कीर्तनाचा श्लोक म्हणतो प्रार्थनेचा, मग धन्यवाद. धन्यवाद. दास्य दे हरी तुझ्या चरणाचे, कीर्तन श्रवण आचरणाचे. दे अनन्य हृदयी स्मरणाते, हे न देसी तरी दे मरणाते. भगवान गोपाल कृष्ण महाराज. धर्माच्या करिता आम्हास जगती रामानि धाडी आले. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीत असे, हा देह तुझा असे. जय जय रघुवीर समर्थ. एक माहिती फक्त देतो पटकन 1 मिनिटात. 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर वेळ आहे अजून, पण आत्तापासून सांगतोय, लक्षात राहिलं तर बघा, नाही तर माझा फोन नंबर जाताना घेऊन जा. 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर नैमिषारण्यात अश्वमेध यात्रा कंपनी जी आहे नाशिकची, त्यांच्या वतीने माझा भागवत सप्ताह हा नैमिषारण्यात होणार आहे. ज्यांना याची इच्छा असेल त्याने माझ्याशी नक्की संपर्क साधा. नैमिषारण्यातलं बाकी तिथले सगळे आजूबाजूचे परिसर बघून, अयोध्या बघून आपल्याला परत यायचंय. असा सगळा 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर असा सगळा प्रवास असणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी नंतर मला नक्की भेटा. धन्यवाद.